आणि मान्यवरांनी ज्या पद्धतीनं त्याच्यामध्ये पूर्ण इंटरेस्ट दाखवून या काव्य संग्रहाला एक पूर्ततेची भूमिका दिली, त्याबद्दल मी खरंच बोललेले प्रकाशन आणि मान्यवरांचे आभार मानतो. मला तुमच्या सर्वांना एक गोष्ट सांगायची की एखाद्या स्त्रीने तिच्या आयुष्यामध्ये केलेल्या काही गोष्टी असतात, त्या गोष्टींचा आपण साक्षीदार व्हावं आणि या सर्व गोष्टींचे साक्षीदार होण्यासाठी तुम्ही आमच्या प्रकाशनामध्ये इन्व्हॉल्व झालो. सर, या गोष्टीमुळे मी खूप भावुक झालो, कारण की आईचं स्वप्न असतं आणि आईचं स्वप्न पूर्ण करायचं आपल्या मुलाचं काम असतं, त्यामुळे जरा जास्त इमोशनल झालं. पण खरंच मनापासून सर्वांचे आभार. पुन्हा एकदा सर्वांबरोबर कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि कार्यक्रम संपल्यानंतर सस्नेह भोजन आहे, तर तुम्ही सर्वांनी आपले एकत्र बोलण्याचा आनंद घेऊन प्रस्ताव करणार आहे आणि कार्यक्रम. तर आता मी माईक मॅडम सुपूर्द करतो. खूप खूप आभार. दे पाहण्या जे जे पाहणे, ध्येय दे नम्रता दे पाहण्या जे जे पाहणे, वाकू दे बुद्धी समाछा तप्त पोलादाप्रमाणे, वाकू दे बुद्धी समाछा तप्त पोलादाप्रमाणे. सरस्वती वंदना सादर करतील आरती परळकर मॅडम. ईश्वरी विधि कन्या के विद्या विद्याधरी वागेश्वरी, जय शारदे वागेश्वरी, जय शारदे वागेश्वरी. ज्योत्स्ने परी कांती तुझी, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा उजळे तुझ्या हास्यातुनी, उजळे तुझ्या हास्यातुनी. चारी युगाची पौर्णिमा वंदने तुझ्या कृपेचे चांदणे. शारदे वागेश्वरी, जय शारदे वागेश्वरी. धन्यवाद मॅडम. या सरस्वती मातेला जास्त अतिशयोक्ती बोलता येत नाही. सहज गाडीत बसल्यानंतर काहीतरी आठवत होते की नेमकं अशा मोठ्या व्यक्तींबद्दल आपण नेमकं काय सांगावं, काय लोकांपर्यंत पोचवावं. मला प्रकर्षाने एक किस्सा आठवला जो मला अगदी 5 लेखसंग्रह तसेच कविता, समीक्षण, एकांकिका, व्यक्तिचित्र संग्रहांचा त्यांचा समावेश आहे. या साहित्याला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा श्रीम परांजपे पुरस्कार, स्मिता पाटील साहित्य पुरस्कार, लोकमत कथा पुरस्कार यासारखे अनेक मानाचे सुमारे 20 पेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त झाले आहेत. झोका आणि त्यांच्या आत्महत्येनंतर या रचनांवरून वेब सिरीज आणि लघुपट तयार झालेले आहेत. वर्णपूरची माणसं या त्यांच्या पुस्तकातील अभिवाचन प्रयोग सध्या गाजत आहे. टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. स्वागत करण्यासाठी माननीय अमोल पाटील सर यांना मी नम्र विनंती करतो. आपण सर्वांना एक सक्रिय साहित्यिक म्हणून साताऱ्यातील साहित्य क्षेत्रात परिचित आहेत. त्यांना झी 24/7/2010 सालचा अप्रतिम महावक्ता पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यापासून स्वागत करण्यासाठी मनुष्य माननीय अमोल पाटील सर यांना धन्यवाद.
समोर इथे लक्ष. जोरदार टाळ्या होऊन जाऊया. इथे लक्ष. ओके, समोर लक्ष. इथे लक्ष. देखणे ते हात जयांना निर्मितीचे डोळे. देखणे ते हात जयांना निर्मितीचे डोळे. मंगलाने गंधलेले सुंदरांचे सोहळे. मंगलाने गंधलेले सुंदरांचे सोहळे. अर्थात अशी नवनवीन स्वप्न वेधलेल्या अर्थातच आपल्या सरकारवरती माननीय शकुंतलाताई माझा नमस्कार आणि सर्वांच्या आभारामध्ये सन्मानित व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि या भरगच्च सभागृहामध्ये उपस्थित असलेले माझ्यावर मनापासून प्रेम करणारे आणि माझ्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकणारे तुम्ही सर्वजण, माझ्यासमोर बसणारे उपस्थित असलेली पाहुणे मंडळी, माझ्या मित्रमंडळी, माझे काही विद्यार्थी, या सर्वांचं मी प्रथम आभार मानते. मित्र 1900 शतकामध्ये स्त्री शिक्षणाची चळवळी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे आणि डॉक्टर वीर अण्णा, छत्रपती शाहू महाराज, तर या महान अशा व्यक्तींनी स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू करून स्त्रियांना ज्ञानाची कवाडं खुली करून दिली. पूर्वीच्या काळी स्त्रियांना घरातून बाहेर जाण्याची पण परवानगी नव्हती आणि अगदी गेल्यास तर बुरखा घालायच्या. बुरखा मिळेपर्यंत पदर घ्यायचा आणि घराच्या बाहेर जायचा. पण आज त्यांच्या कृपेमुळं त्या सगळ्या उपस्थित महिला आणि बहुजन समाजाचे कार्यकर्ते, बहुजन समाजासाठी कार्य करणारे आमचे कर्तव्य अण्णा नसते, त्यांनी खेडोपाडी जर शिक्षणाचा प्रसार केला नसता, शाळा काढल्या नसत्या, तर आज आपण या ठिकाणी अभिमानाने उभे नसतो. आणि म्हणून या सर्व विनोदींना मी मनापासून वंदन करते की ज्यांनी आम्हाला शिक्षणाचा हक्क दिला. त्याचप्रमाणे माझे दिवंगत पती, त्याचप्रमाणे माझे ज्येष्ठ बंधू भगवानराव पाटील यांच्यामुळे मी आज व्यासपीठावर बोलते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनस्पर्शाने पावन केलेल्या या सातारा या राजधानीच्या भूमी आज माझ्या या काव्यसंग्रहाचं प्रकाशन
होत आहे त्याचा मला साथ अभिमान आहे. मगाशीच त्यानं सांगितल्याप्रमाणे साताऱ्याची भूमी आपली संतांची आहे, लेखकांची आहे, कवींची आहे, समाजसुधारकांची आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी सगळे मान्यवर यातले काही जण सुप्त म्हणून असणारे लेखक सुद्धा असते तुमच्यामध्ये, तरी सगळेजण तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला. आणि याच भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या सातारा नगरीच्या या भूमीत आज कोंढण हा माझा कविता संग्रह प्रकाशित होत आहे आणि त्याचा मला साथ अभिमान आहे आणि आनंदही वाटतो. आता सगळ्यांना माहिती असतं की कोंढण हे माहिती असतं सगळ्यांना, पण कोंढण हे काय आहे हे बऱ्याच जणांना माहिती नसतं की कोंढण हे नाव काय होतं किंवा कोंढण म्हणजे काय. तर कोंढण म्हणजे अशी एक जागा की तिला आपल्याशिवाय तोडून म्हणजे आपल्या स्वतःशिवाय माझ्या मनाचं तुम्ही काही दूर करू शकणार नाही. म्हणजे माझ्या मनातल्या भावना, काही विचार हे तुम्ही पण दूर करू शकत नाही किंवा माझ्या मनातल्या आठवणी तुम्ही दूर करू शकत नाही. म्हणजे कोणतंही असे जागा की तिला आपल्याशिवाय कोणी दूर करू शकत नाही. त्याचप्रमाणे ज्यावेळेला हिऱ्यावरचे किंवा रत्नांचे दागिने ज्यावेळेला करत असतात तर हिरा आणि रत्न बसवताना त्यासाठी जी जागा किंवा त्यासाठी लागणारं जे घर असतं किंवा ते हे तयार केलं जातं तर त्या जागेमध्ये तो हिरा किंवा रत्न बसवलं जातं की जेणेकरून ते त्याच्यातून निसटून जाऊ नये. म्हणजे हे मौल्यवान आहे. आणि म्हणून माझ्या मनातलं किंवा माझ्या मनातील आठवणी या कोंढणाप्रमाणे मी ह्या जपून ठेवलेला आहे. आता आपण पाहतो की प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या स्थितीतून जात असतं. सगळेच जण अगदी सोन्याचा चमचा घेऊन येत नाही जन्माला आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या स्थितीमध्ये किंवा आपल्या तिन्ही स्थितीतून आपल्याला जावं लागतं. तारुण्य, बालपणापासून तारुण्य आणि वार्धक्य या तीन स्थितीतून टप्प्यातून जात असताना मला आलेले अनुभव आणि अनुभूती या मी कोंढण या माझ्या कविता संग्रहामध्ये लिहिलेल्या आहे. आता आपण म्हणतो की आणि माझा हा जो कविता संग्रह आहे किंवा माझं हे पुस्तक आहे तर हे कविता संग्रह नाही तर माझ्या भावना, विचार आणि अनुभूती यांचं प्रतिबिंब आहे. म्हणजे माझ्या मनात आलेल्या ज्या काही भावना आहेत किंवा माझ्या मनातले विचार मी माझ्यामध्येच ठेवले नाही आणि असं प्रत्येकाने कोणी करूच नाही की आपली काही विचार आहे ते आपण मांडायला शिकलं पाहिजे. आपलं मन मोकळं केलं पाहिजे. आपण बोललं पाहिजे, एकमेकांशी संवाद साधला पाहिजे आणि एकमेकांच्या जवळ आलं पाहिजे. आज आपण बघतो की मोबाईलची संस्कृती आहे. प्रत्येक जण मोबाईलमध्ये असतो. वाचन संस्कृती थोडीशी मागं पडलेली असं मला वाटतं. प्रत्येकाने म्हणून प्रत्येकाने वाचन केलं पाहिजे. दररोज 10-15 काहीतरी ओळी आपण लिखाण केलं पाहिजे. आणि म्हणून हे जे विचार आहेत ते मी या कोंढण या माझ्या कविता संग्रहात माझी प्रत्येक कविता ही कधी आनंदातून, कधी शांततेतून तर कधी व्यक्तीतून निर्माण झालेले आहे. प्रत्येक माणसाला जन्मापासून आनंद मिळतो असंच नाही. कधी आनंद असतो, कधी दुःख असतं, कधी वेदना सहन कराव्या लागतात. आणि अशा प्रकारे माझ्या कवितेमधून तुम्ही जर मनापासून त्या वाचल्या तर तुम्हाला त्याचं अस्तित्व जाणवेल की कुठल्या कवितेमध्ये आनंद आहे, कुठल्या कवितेमध्ये वेदना आहे, कुठल्या कवितेमध्ये दुःख आहे. आणि म्हणून अशा
आहेत. मला अनेक जण विचारतात की तुम्हाला लेखन म्हणजे तुम्हाला म्हणजे लिखाणाची प्रेरणा कशी मिळाली किंवा कोणाकडून मिळाली. तर मला असं वाटतं की प्रेरणा ही आपल्या अवतीभोवती असते. प्रेरणा ही काय असते, आपल्या अवतीभोवती असते. मग तो निसर्ग असो, आपण निसर्गामध्ये जातो, निसर्गामध्ये वास करतो, निसर्गाच्या सानिध्यात जातो आणि मग प्रेरणा ही निसर्गात असो, मुलांच्या आयुष्यामध्ये असतं. कोणी बालकांच्या विषयी, मुलांच्या विषयी कविता लिहितात किंवा लेखन करतात. तर मग मुलांच्या आयुष्यामध्ये असतो, प्रेम असो, विरह असो किंवा वेदना असो, आपल्या सभोवतालचा आसपासचा किंवा आपल्या सभोवताली असणारा किंवा आपल्या सभोवतालचा सामाजिक असा परिसर आहे आणि त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. ज्या वेळेला आपण फिरायला जातो त्यावेळेला सगळं समोर चालत नाही, तो थोडं तिकडे होतो आणि मग आपल्याला जाणवतं की बाबा सृष्टीमध्ये प्रत्येक वस्तूमध्ये आपल्याला प्रेरणा असते. आणि कवीची दृष्टी माझ्या मते बघण्याची दृष्टी ही वेगवेगळी असते. मला जे वाटतं किंवा तुम्हाला वाटतंय ते मला वाटत असेल असं या प्रेरणेतूनच मला कविता स्फुरल्या आणि त्या लिहिल्या. 2007 साली 1907 साली माझे पती आणि माझे मुख्य बंधू यांचं 1-1.5 महिन्याच्या अंतरावरती आकस्मिक असं निधन झालं. मी फार कोलमडून गेले. थांबलो होते, 2 आधारस्तंभ होते, ते अचानक तुटले. माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण माझ्या मुलाने मला आधार दिला, मला सावरलं आणि म्हणून मी त्यांच्या पाठीमागे लागून पहाडासारखी उभी राहिली. विश्व सेवा साली 2013ला मी सेवानिवृत्त झाले. तर मग अमृत पाटलांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या शाखेमध्ये मी माध्यमिक शिक्षिका म्हणून काम करत होते आणि 2013 साली मी रिटायर झाले, म्हणजे सेवानिवृत्त झाले. आता आपण म्हणतो की सेवानिवृत्तीचा काळ हा कसा एकदम मस्त, आयुष्यभर आपण आवड कष्ट करून जमलेलो असतो आणि सेवेतून आपण निवृत्त झालो असतो. प्रत्येकाला असं वाटतं की मस्त आपण जगायचं फिरायचं, पण माझं मात्र वेगळं झालं. 2013 साली मी रिटायर झाले. 7 साली माझ्या जे वाक्य होतं ते माझ्या 7 निवृत्तीनंतर फक्त जागा घेतली. ज्या वर्षी त्यांचं निधन झालं त्याच वर्षी मी साताऱ्यात जागा घेतली आणि निवृत्त झाल्यानंतर त्यांचं घराचं स्वप्न पूर्ण केलं. 2013 नंतर त्यानंतर माझ्या मुलाचं शिक्षण सुरू होतं, त्याचा व्यवसाय, त्याचं लग्न आणि अशी वेगवेगळी कर्तव्य पार करत असताना माझ्यावरती जे काही संकट आले किंवा माझ्यावरती ज्या जबाबदाऱ्या आल्या तर त्या जबाबदारीतून मी पार पडत होते. पण हे सगळं करत असताना मी सगळं आनंदाने केलं. मला कधीच दुःख झालं नाही की मला आज त्यांची साथ नाही किंवा त्यांची साथ नाही. आणि मग आपल्या आनंदाचे क्षण चालू असतानाच मिठाच्या घडामोडावर असं झालं आणि माझ्या दोन्ही मुलांचं नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन झालं आणि ते कोकणाच्या वालावलकर डेरवणमध्ये वालावलकर हॉस्पिटल आहे, फार मोठं हॉस्पिटल आहे आणि आमच्या मामांच्या ओळखीचे कोवळी म्हणून आपण पुण्याचे कोवळी होते आणि त्यांनी माझं त्या ठिकाणी ऑपरेशन केलं. 10 दिवस खूप छान माझे हे होते, म्हणजे चांगले गेले किंवा माझं ऑपरेशन चांगलं झालं, सुधारणा होती. 10 दिवसानंतर मला घरी सोडण्यात आलं. पण घरी सोडल्यानंतर माझ्या डाव्या पायाच्या गुडघ्यामध्ये इन्फेक्शन झालं
थंडीचे दिवस होते आणि त्या औषधाच्या मुळं माझ्या घशात तोंडाला असं फोड आले होते, अन्न घेता येत होतं. माझी मुलगी रव्याची खीर असो, शेवयाची खीर असो, असं पातळ द्रव्य आपण त्याला जळवली होती. ते मला बाजू लागली. असं हे दवाखान्यात पण आवडत. आणि ज्या वेळेला ज्या रूममध्ये स्पेशल रूममध्ये ज्या आम्हाला ॲडमिट केलेलं होतं, तर त्या ठिकाणी स्पेशल रूममध्ये डॉक्टर यायचे, स्टँड एक टेबल ठेवलेला असतो औषध पाणी ठेवण्यासाठी, एखादी खुर्ची ठेवलेली असते, खिडकी होती समोर आणि दोनच बल्ब होते. आणि अशा या वातावरणात मी 21 दिवस काढले. आणि मग एक दिवस 16 जानेवारी 1916 साली 16चा तो दिवस. आणि त्या दिवशी 21 दिवसानंतर थोडंसं बसवलं, मला बसता येऊ लागलं. आणि त्यावेळेला माझ्या मनामध्ये ज्या काही भावना आल्या त्या 21 दिवसामध्ये मला जे काही जाणवलं, माझ्या मनात त्या भावना उतरून झाल्या आणि त्या मी कागदावरती उतरवायचं ठरवलं. आणि मग तिथे येणाऱ्या नर्स मुली होत्या, हॉस्पिटल होतं, म्हणजे तिथं सगळे प्रोसेस होते. आणि मग पुढे द्यायची आणि सगळ्यांना मी बोलायची सांगितली. त्यामुळे त्यांनी सांगितलं माझं एक मैत्रीचं नातं तयार झालं होतं. आणि त्याच्या एका नर्सला मी म्हटलं की मला एक कागद आणि पेन द्यायची का. आणि मग तिच्याकडून मी एक कागद आणि पेन मागून घेतला आणि माझ्या आणि मग मी 1 महिन्यासाठी माझ्या मुलीचं म्हणत आणि मग कोकणातलं ते वातावरण आहे तर वाचन असो, लेखन असो, चित्रकला असो, गायन असो, वादन असो, तर त्या कलेला सन्मान देणारी माणसं होत्या. आणि अशा प्रकारे आपल्या संसाराप्रमाणे सन्मान केला पाहिजे. आपल्या माणसाने आपल्याला असं सर्वजण आल्या कौतुक आणि माझ्या कार्यक्रमात उपस्थित राहिला मला खूप आनंद वाटला. म्हणजे आपल्याच लोकांचं आपणच कौतुक केलं किंवा कौतुक करायला पाहिजे. आणि जसं माझ्या मुलाने माझ्या कलेचा सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आणि मग शेवटी कोकण माझा कविता संग्रह प्रकाशित व्हावा म्हणून ज्यांनी मला प्रोत्साहन दिलं आणि संकल्पनेपासून ते प्रकाशनापर्यंत ज्यांनी मला सहकार्य केलं त्याबद्दल त्याच सर्वांची सदैव ऋणी आहे. आणि शेवटी माझ्या 2 कवितांचं मी वाचन करतेच. पहिली दवाखान्यातील आणि दुसरी शेवटची म्हणजे आयुष्याच्या वाटेवरती आयुष्याच्या कविता मला सुचली 4 वर्ष. आणि मग माझ्याकडं जातानाचे जास्तीचं लालचं जातानाचं नाच येतात असं 2 तिकीटं होती. आणि मग त्या ठिकाणी तिकीटं बघत 1, 2, 2, 2, 2, 2 असा 4, 4 एका याच्यावर 4 दुसऱ्या याच्यावर 4 असा मी त्या तिकीटावरती घेऊन पडल्या. आणि मग घरी गेल्यानंतर त्या सोने उतरवतो. म्हणजे अशा प्रकारे माझे एक वृत्ती होती लेखनाची. तर त्या ठिकाणी मी त्याचा बरोबर फायदा घेतला. आणि मग अशा प्रकारे या ठिकाणी माझा कोकण हा कविता संग्रह आज प्रकाशित होत आहे. आणि या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या वेळेला तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. वाचन करून मी करणार आहे. आणि त्याकडे नाव आहे
21 दिवस की ज्या 21 दिवसामध्ये जे काही मी आणत होतं आणि त्याचा प्रतिसाद या ठिकाणी केलेला आहे. सलाईनचं स्टँड, भोगण्याची खाट, ते खाट सांगत होती मला राहावई ताट संकटातून खिडकीतून पंचपात्री दिसत होती हिरवीगार, खिडकीतून पंचपात्री दिसत होती हिरवीगार. आता ही पंचपात्री म्हणजे कोण? तर माझ्या मनामध्ये असलेली माझ्या वेगळ्याच स्थान राहिलेली माझे 5 नातवंड, माझ्या 2 मुलींचे 2 मुलगे आणि माझे नातवंडची मुलगी, अशी 5 लेकरं म्हणजे पंचपात्री. खिडकीतून पंचपात्री दिसत होती हिरवीगार आणि म्हणत होती मला तू आवडतेस आम्हा फार. सोबत होते फुलं आणि कोको आणि होतं कोल्हाट्याचं पोळ, सांगत होते असा आणि हसवा चिंता नाका करून नाका करून. रात्रंदिन डोळ्यासमोर 2 दिवे होते लाल लाल, त्या 2च बल्ब होते आणि ते बल्ब लाल होते, त्याचा लालचा प्रकाश होता. एक होता बल्ब नाही, एक बल्ब होता, एक होता बल्ब आणि एक होता माझा लाल म्हणजे माझा मुलगा की ज्याने नुकताच आपला व्यवसाय सुरू केलेला होता. पण आईच्या प्रेमावरती नातू देवो मित्र देवो म्हणतो त्याप्रमाणे नुकताच केलेला सुरू केलेला त्याचा व्यवसाय सोडून एक महिना तो माझा बरोबर गेला. असा हा माझा लाल 3 पात्यांचा पंखा होता. एक पंखा होता आणि त्याला 3 पाती होती. आता ती 3 पाती कोण? जणू माझी 3 पाखरं जोडीला, माझ्या 2 मुली आणि 1 मुलगा. 3 पात्याचा पंखा होता, जणू माझी 3 पाखरं जोडीला. म्हणत होती हे भरारी आणि ऊब दे आम्हाला, म्हणत होती हे भरारी आणि ऊब दे आम्हाला. समोरच होती बिन हाताची खुर्ची, समोरच होती बिन हाताची खुर्ची, तरी होता मला तिच्या हातात. खुर्चीला एक खुर्ची होती पण तिचा होता मला आधार आणि ती सांगत होती मला दुःखी होऊ नकोस, नाहीस तू निराधार. होत्या 4 भिंती, 4 भिंतीनच घर बनलेलं असतं, 4 भिंतीनच खोली बनलेली असते आणि अशा प्रकारे होत्या 4 भिंती, परंतु नव्हते त्यात गळ्या. रात्र जाऊन निघून गेला जपून ठेवले सोनेरी पेन्शन, हृदयाच्या त्या थोर धक्क्यात आयुष्याच्या वाटेवरच्या नकलच भूमीच्या कापावर अशी मी माझी दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये जन्माला आलेली माझी पहिली कविता. त्याच्यानंतर माझी ती शेवटची म्हणजे शेवटची नाही पण त्या पुस्तकातली शेवटची कविता मागे बघू शकता. आपण ज्या वेळेला पुढे जातो शकुंतला ताईंसारखे 70 वर्षाचे कविता लिहितात आणि त्यांचं कुटुंब विवाह समारंभासारखं आणि माणसं आहे त्याचं एक उत्तम योगदान आहे. खरं तर मला सर्वप्रथम आज पुणे मुंबईच्या ठिकाणी वृद्धाश्रमाची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वृद्धाश्रमात एका बाजूला वाढत आहे आणि दुसऱ्या बाजूला आणि व्हॉट्सअपवर मेसेज करून सांगतात की आम्हाला काय आवडतं. असा संवाद आपला संपर्क चाललेल्या असतानाच्या काळामध्ये पाटील कुटुंबाचे धनंजय पाटील सर, सीमा पाटील मॅडम, त्यानंतर शकुंतलाताईंच्या कन्या शुभांगी भुटे मॅडम आणि भुटे रोहिणी यादव मॅडम आणि संपूर्ण पाटील कुटुंबानं खरं तर एक लग्न सोहळ्याचा आभार परिषद सन्मान सोहळा आपण म्हणूया शकुंतलाताईंच्या पुस्तकाच्या निमित्तानं. त्याबद्दल सर्वप्रथम आपण पाटील कुटुंबियांसाठी जोरदार टाळ्यांचा गजर करायला पाहिजे. आणि माने सर
मला असं मी येताना ठरवलं होतं की सांस्कृतिक राजधानी ही आपण पुणे मानतो आणि आपण साताऱ्याला संस्कृतीची उपराजधानी मानू शकतो का? तर मला असं वाटायला लागलं इथं आल्यानंतर एवढा भव्य कार्यक्रम पाहून की सातारा ही सांस्कृतिक समांतर राजधानी निर्माण होईल भविष्यामध्ये आणि ते सगळे कवी लिहित राहतील, आमच्यासारखे प्रकाशक कविता प्रकाशित करत राहतील. तुम्हाला फार वास्तव सांगतो, म्हणजे आपल्याला कल्पना पेठमध्ये आपलं कार्यालय आहे. कार्यालयाची आमच्या मनाची आणि आमच्या हृदयाची दार कायमस्वरूपी उघडी ठेवलेली आहे. मागच्या 2 वर्षांमध्ये कवींना वेगवेगळ्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले आणि शब्दकलाही तुमचं हे पुस्तक माणसांची समागम झालं तर माणसंच निर्माण होतं. पण आपल्या अनुभवाचं आणि आपल्या विचारांचं सर्जनशीलतेशी समागम झालं तर असे 2 काव्य संग्रह निर्माण होता. त्यामुळे आपल्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा नाही तर हा एक प्रसन्नतेचा सोहळा आहे असं मला असं वाटतंय. आणि खरं तर पाटील कुटुंबाला मी अनेक महिन्यांपासून पाहतोय, अनुभवतोय, त्यांच्याबद्दल अनेक ऐकलेलं आहे. ते प्रगतीच्या परमोच्च शिखरावर पाटील कुटुंब पोहोचलेलं आहे. आमची प्रगतीची मानेसर व्याख्या अशी आहे की सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक समृद्धी आणि सांस्कृतिक उत्थान. आणि आजचा जो सांस्कृतिक उत्थानाचा हा कोणतं प्रकाशन समारंभ आहे तो पाटील कुटुंबाला सर्वार्थानं यशाच्या आणि प्रगतीच्या सर्वोच्च बिंदूवर पोहोचवणार आहे. आणि असे सांस्कृतिक उत्थानाचे सोहळे अनेक होणं अपेक्षित आहे. दुर्दैव आपलं असं आहे सर की अनेक नव्या कवींना काही संधी मिळत नाही. पण आताच मला कांबळे सरांनी सांगितलं, माने सरांनी सांगितलं की साताऱ्यामध्ये अनेक कवींना अनेक प्रकारे संधी उपलब्ध करून दिली जात आहे. सर मला कधीकधी असं वाटतं की कवितेच्या प्रेमापोटी आमच्या आयुष्याची संविधान आम्ही अर्पण करावी, परंतु वास्तवाचं काही आपल्याला भान ठेवावं लागतं. फक्त कवी कल्पनांमध्ये जगून चालत नाही. त्यामुळे आम्ही आमच्या परीनं जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत आम्ही कविता प्रकाशित करण्याचा आणि कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. खरं तर बोलण्यासारखं खूप आहे, परंतु वेळेची आणि विलंबाची मर्यादा आहे. आम्ही खास पुण्यावरून इथे आलेलो आहोत आणि आम्हाला परत पुण्याला जायचं आहे. एक विशेष बाब अशी आहे की साताऱ्याच्या भूमीमध्ये वल्लरी प्रकाशनाच्या वतीनं पाटील मॅडमचं कोंढण संग्रह प्रकाशित होतोय आणि वल्लरी प्रकाशनाचे सहसंचालक जे आहेत किरण इनामदार सर ते सातारा जिल्ह्यातील खटावमध्ये आहेत आणि भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचे जे गुरु होते वकील साहेब लक्ष्मणराव इनामदार त्यांच्या कुटुंबात इनामदार आहेत. त्यामुळे या सोहळ्याला एक विशेष वेगळं महत्त्व या निमित्ताने मिळालेलं आहे आणि या निमित्ताने इनामदार सरांचं वल्लरी प्रकाशनाचं सातारा शहराशी पुन्हा नव्याने नातं जोडलं जात आहे. खरं तर बोलण्यासाठी खूप आहे, पण वेळेची खूप मर्यादा आहे. अनेक मान्यवर आणखी बोलणार आहे. आपल्या भोजनाची सुद्धा वेळ झालेली आहे. जर हा समारंभ सदाशिव पेठमध्ये असता पुण्यामध्ये तर मला वाटत नाही सर या भोजनाच्या वेळेपर्यंत एवढे लोक शांतपणाने उभे राहिलेली असतील. पण ही सगळी लोक जी उपस्थित राहिलेली आहेत ती कवितेच्या प्रेमापोटी आहेतच, परंतु पाटील कुटुंबावरचं प्रेम आणि शकुंतला ताईंवरचं प्रेम आणि स्नेह या एकाच गोष्टींमुळं इथे उपस्थित आहे याचा मला फार आनंद वाटतोय. शकुंतलाताई तुमचं हे पुस्तक फक्त हे पुस्तक नाही आहे तर हा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. तुमचे पंतू खापर पंतू ज्यावेळी जन्म घेतील त्यावेळी तुमच्या पुढच्या पिढ्या त्यांना सांगतील की आपल्या कुटुंबातील कोणीतरी एक पुस्तक प्रकाशित केलं होतं आणि त्याचा भव्य लग्न समारंभासारखा प्रकाशनाचा सोहळा नाही, हा ऐतिहासिक सोहळा आहे. आणि सातारा प्रत्येक सातारकरांच्या हृदयामध्ये कोणतं ठेवावं असा हा एक भव्य व्यसन आपण बोलतो आहोत. सातारामध्ये आपण पुन्हा बोलतो आहोत आणि असे हा शेवटचं एक वाक्य सांगतो, फक्त हा केवळ पुस्तक प्रकाशनाचा सोहळा नाही तर कृतज्ञतेचा, कृतज्ञतेचा आणि आनंदाचा, परमोच्च बिंदूच्या उत्कटतेचा हा एक फार अलौकिक सोहळा आहे असं मला वैयक्तिक वाटतं. म्हणजे फार मी अलंकारिक बोलत नाही, माझ्या मनाच्या भावना ते मी बोलत असतो. त्यामुळे वल्लरी प्रकाशन अभिजात मराठी साहित्य प्रकाशन करणारी सदाशिव पेठ पुणे येथील प्रकाशन संस्था आहे आणि मागच्या 2 वर्षांमध्ये वल्लरी प्रकाशनाला 18 अधिक प्रातिनिधिक काव्यसंग्रह 248 अधिक पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. आणि सगळ्या नवीन लेखक साहित्यिकासाठी आम्ही बोलतो, संवाद साधतो. उत्तर प्रकाशन संवाद सुद्धा साधत नाही, आम्ही संवाद साधतो, आश्वस्त करतो आणि लिहिण्याची प्रेरणा देतो. कारण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात सुद्धा सर्जनशीलता कृत्रिम बुद्धिमत्ता
आणू शकत नाही, माणसंच ते आणू शकतात. त्यावर आमचा अपार विश्वास आहे. यंत्राने माणसं चालवू नये, तर माणसांनी यंत्र चालवावी यासाठी अशी सर्जनाची सुविधा वारंवार होणं फार गरजेचं आहे. शेवटचं एक सांगतो की वंदनी प्रकाशनाने पुढच्या 5 वर्षांमध्ये समर्थ हिंदुत्व नावाचं एक मोठं पुस्तक हाती घेतलेलं आहे आणि पुढच्या 5-10 वर्षांमध्ये त्याच्यावर आम्ही चांगलं काम करून पुढच्या 50-100 वर्ष भारताचं हिंदुत्व आहे की जगातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये अभ्यास केला जाईल, त्या दृष्टीने आमचं काम सुरू आहे. वंदनी प्रकाशनाला पाटील कुटुंबियांनी प्रकाशनाची संधी दिली, आम्हाला इथे बोलवलं, सन्मान दिला, त्याबद्दल तर आमचं अंतर्गत अपार कृतज्ञतेनं भरून गेलेलं आहे. जाता एक सांगतो की या सभागृहातल्या प्रत्येक पुढची वर्षापासून समोरपर्यंत जे जे मंडळी समारोहाला मनापासून उपस्थित आहेत त्यांचं मी वंदनी प्रकाशनाच्या वतीनं, पाटील कुटुंबियांच्या वतीनं आणि व्यक्तिशः मी माझ्या आत्म्याच्या शेवटच्या अनुरूपासून आभार मानतो आणि थांबतो. खूप धन्यवाद. कार्यक्रमाला राजमान्यता मिळाली असं वाटतं. जननी जन्मभूमी स्वर्ग से महान आहे. पुण्यात अनेक कार्यक्रम झाले, पण सातारा कार्यक्रम करताना स्टेजवर बोलताना आनंद वेगळा. माझी जन्मभूमी सातारा, गाव खटाव आहे आणि त्या ठिकाणी वल्लभी प्रकाशनचं पुस्तक प्रकाशन करण्याचा आनंद मिळाला. पाटीलताईंचे आभार मानतो. वर्षाताईंनी आम्ही एका चळवळीत काम केलं. शेवटचं वाक्य बोलतो. वल्लभ महिन्यात आई काव्यसंग्रह होणारे 500पेक्षा जास्त कविता त्यात असणारे, 500पेक्षा जास्त कवी असणारे, 1100 कविता असणारे, गिनीज बुकात त्याची नोंद होण्याची शक्यता आहे. आई विषयावर एवढा मोठा काव्यसंग्रह 1000 पानी प्रकाशित झाले नाही. पाटील मॅडम दोनदा म्हणलं की माझं हे शेवटची कविता पुस्तकातली. मी त्यांना विनंती करतो, आमच्या आई काव्यसंग्रहात त्यांनी 1 ते 5 कविता द्याव्या. आम्ही त्यात 11 आदर्श मातांचा सत्कार, बीज माता पद्मश्री ज्यांना मिळाले त्यांच्या हस्ते करणार आहे आणि हा कार्यक्रम उत्तम झाला सांगितला. ज्याला बोलता येतं, पण सर्वोत्तम वक्ता कुणाला म्हणतात की ज्याला थांबता येतं. नवरा फडाफडा बोलत असतो तेव्हा बायको नम्रपणे ऐकत असते, असं वर्षाताईच्या शेजारी बसून मी नम्रपणे सांगतो. कारण मग मी जास्त बोललो तर कदाचित माझ्या मनात तुमचं मन असणार आहे, तुमच्या मनात माझं असणारं कोंदण कमी होण्याची दाट शक्यता असते. हा मोठा धोका असतो. म्हणून तुम्हा सर्व भूक लागलेल्या सातारकरांचं मी स्वागत करतो. कवीला एवढं देखेनं रवीने देखे कवी हे तुम्हाला कळलं असेल. एवढी आई प्रदीर्घपणे बोलल्यानंतर आणि तिचं ऐकून घेतल्यानंतर प्रत्येक आईचं म्हणणं हे घरातली सून, घरातली मुलगी ऐकून घेते हे कोंदणवरनं मला कळून चुकलेलं आहे. तेव्हा वर्षाताई पुरुषाला जास्त माफं काढत जाऊ नका. पुरुष ह्या कानाला ऐकतो आणि त्या कानाला सोडून देतो, पण बायका फार चॅप्टर असतात. बायका दोन्ही कानाने ऐकून तोंडानं सोडून देतात. म्हणून यायचे कशाला कळायचे करताय. मोबाईल भारतात उशिरा आला, या पठ्ठ्या तेवढ्या ऐकतात, हृदयात साठवून ठेवतात आणि एका आईसाठी भूक लागली तरी स्वतःची आवडती सिरियल येऊन इथं बसतात. हे सगळ्यात इथल्या सातारकरांचं बायकांचं वैशिष्ट्य आहे. हे कल्याणकरांना कळलं पाहिजे. कारण पुण्यात प्रेक्षक असतील नसतील असं नाही, पण एक प्रेक्षक साताऱ्यातला हा 1 लाखाला भारी असतो हे मला पक्क माहिती आहे. म्हणून एका आईचं कौतुक करण्यासाठी हो, आई तशीच असते. तुम्ही म्हणतात तशी आई तशीच असते. तुम्ही आईवरनं सांगतात ना, एका आईसाठी धनू तासनतास बसतो. एका आईसाठी रोहिणी माहेर वाशिन असली तरी जावया सकट घरात 2-2, 4-4 दिवस बसते. एखादी शुभांगी त्या आईची काळजी घेते. रोज सकाळी मंडळी माझ्या घराशेजारी धनुचं घर आहे, पाटीलबाईंचं घर आहे. मला सकाळी 2च गोष्टी सकाळी दिसतात. एक उगवणारा सूर्य आणि पाटीलबाईंच्या असणाऱ्या मनातली असणारी आई. मी त्यांना रोज विचारतो पुस्तक कधी, बरोबर आहे ना ते बताई, मी त्यांना रोज विचारतो पुस्तक कधी येणार आहे आणि ते मला सांगतात लवकरच येणार. एका कवीला दिलेला हा शब्द फार आभाळभर असतो. 99 अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आम्ही संयोजक डॉक्टर इथं बसले, मी इथं आहे, वर्षाताई इथं आहे. पुस्तकाच्या प्रस्तावाने सुरुवात केली ना तर मला असं वाटतं की शरद पवार खूप प्रस्तावना ठेवा. पण तशीच होती आणि पाटीलबाईंनी बाकी कुणाची नावं घेतली नाहीत, पण शरद पवारांचं नाव घेतलं आणि शिवाय ते इथून तिथून नाही साहित्य वर्षात ते आपल्या मागे बसले. लक्षात घ्या. आणि या
या प्रस्तावनेमध्ये तुमचा हात लागलाय ते फार प्रस्तावनेपासून मुखपृष्ठापर्यंत आणि मुखपृष्ठापासून इथल्या प्रत्येक कवितेच्या कागदापर्यंत अतिशय सुंदर असं पुस्तक झालंय. त्यांनी जरी भेट दिलं तरी मी एक छोटा प्रकाशक आहे, हे पुस्तक विकत घेऊन वाचा. साडीची किंमत महाग असली की त्याची किंमत कळते, पुस्तकाचं मूल्य असतं. आणि म्हणून मग अशी म्हटलंय आईने लिहिलं पुस्तक आहे ना प्रत्येक बाईनं वाचा. आता 2 मिनिटं राहिली माझी. ही आई एकच सांगते प्रत्येक वेळी, प्रत्येक पानावरती, प्रत्येक शब्दावरती एक सुंदर अशी एक कविता. बाईंच्या कविता वाचून नका, तुम्ही ते वाचणार आहात. ती कविता अशी आहे की जगणं सुंदर आहे, मरणं सुंदर आहे, परंतु उरणं अधिक सुंदर आहे. आई प्रत्येक पानावर मला उरलेली दिसते. जगणं सुंदर आहे, मरणं सुंदर आहे, परंतु उरणं अधिक सुंदर आहे. खुन्न सुंदर आहे, कोमेंट सुंदर आहे, पण मकरंद देऊन राहणं अधिक सुंदर आहे. सागराला भरती येणं सुंदर आहे, हे अधिक सुंदर आहे. ही सुंदर आई आपल्या वैधव्य प्राप्त झाल्यानंतर, आपला पती गेल्यानंतर, आपल्या भाऊ सख्या गेल्यानंतर सुद्धा ताट मागणं धनुच्या मागं, मुलींच्या मागं उभी राहते आणि सांगते की मी सांगते ना तेव्हा मला नाही जमलं, मला अजिबात नाही जमलं, मला लिहिता आलं नाही, मला बोलता आलं नाही, मी शिक्षिका म्हणून ठरले, मी प्रवचन घेतलं नाही, हे सगळं केलं. पण मी जेव्हा सेवानिवृत्त झाले ना तेव्हा माझी रोहिणी नावाची, शुभांगी नावाची, धनु नावाचा मुलगा म्हणाला की आई तू जे लिहितेस ना ते शांतपणाने आता लिही, मी ते आधी प्रकाशित करू. अशा घरामध्ये प्रत्येक आई जन्माला जर आली तर मला असं वाटतं की ती मुलं सुद्धा संस्कृती स्मरणीचा जो संस्कार बनतो. तुम्ही संस्कृतीचं उद्यान केलात ना, संस्कृती स्मरणीचा जो संस्कार बनतो, नाही बनली तर ती विकृती बनते. आज प्रत्येक घरामध्ये आई तुला काय कळतं हे वाक्य ऐकायला मिळतं. आई तुला काय कळतं, तू इथे लक्ष देऊ नको म्हणून आईला निग्लेक्ट करणारी अनेक कुटुंब आहे. आईचं महत्व आणि बहिणीचं महत्व हे जेव्हा हक्कसोडमध्ये कळतं ना तेव्हा ते कळतं. मी काल एक कविता एक सुंदर वाचली होती की जेव्हा निमित्त करून भाऊबीजेचं भाव आली ओवाळया, निमित्त करून भाऊबीजेचं भाव बहीण आली ओवाळया, भाऊजय म्हणते आली ननंद लुटायाला. कितीतरी नात्यातून स्वाभिमान हा शब्द, स्वयंवर हा शब्द, शोषितपणा हा शब्द त्यांच्या प्रत्येक कवितेमध्ये येतो. त्यांच्या प्रत्येक कवितेमध्ये बाईचं बाईपण हे कसं असावं, तिला न्याय दिला, तिला व्यक्त होता यासाठी ही आई प्रत्येक ठिकाणी. बाप नावाची कविता त्यांची काळात चिरून जाते वर्षात. आई तशीच असते. हो, आमचे निफाडकर म्हणतात काय, मुलगी आली ना, मुलगी स्वतः दिसली ना की मुलीला असं वाटतं, ते म्हणतात की जागोजागी भेटत असते माझी मुलगी, कोणाच्याही मुलीचं दिसते माझी मुलगी. चित्र काढते, पोळ्या करते, चित्र काढते, पोळ्या करते, सगळ्यांच्या मना कर्जामधून बोझ्यामधून काढताना अलगद डोळे पुसते माझी मुलगी. तिला न्यायला राजकुमारा उशिरा येतो, अलगद अवघड अवघड आहे माझी मुलगी. ही कविता वाचल्यानंतर मला बाईंची बाप नावाची कविता कळते. ही कविता त्यांनी वाचली का नाही मला माहित नाही, निफाडकरांचा त्याचा संबंध आहे का माहित नाही, पण ही बाई दवाखान्यात असल्यापासून, घरात असल्यापासून मी त्यांना रोज विचारतो तुम्ही काय वाचलं, मी आज हे वाचलं. आईला वाचू पाहणारे, मी प्राध्यापिका होते, मी डॉक्टर होते, रिटायरमेंट नंतर काय करते, दर शुक्रवारी स्वारगेटमध्ये उभी राहते आणि सोमवार ते शुक्रवार नातवंडांना सांभाळते आणि पुन्हा स्वारगेट सातारा गाडीनं साताऱ्यात येते. एवढंच माझं अस्तित्व आहे का? आज कितीतरी आया वर्षात नाही पुण्यात जाऊन आपल्या मुलाला सांभाळतात. पण धनुची आई, रोहिणीची आई, सीमाताईची सासू ही एखाद्या महाराणीसारखी जगताना मी पाहिलेली आहे. आणि तिनं ते तसंच जगावं 100 वर्षापर्यंत. आणि त्याच्यानंतर तुमच्या पुस्तक आम्हाला वर्षात डॉक्टरांना मात्र बोलवावं हा स्वार्थ साधतो. कारण त्याचं कारण असं आहे की आम्हाला आमचा 100 वर्ष जगता येईल. आई तशीच असते. आई लेकराची माय असते, दुधावरची साय असते. आई एक नाव असतं, गजबजलेलं गाव असतं, तुमच्या आमच्या प्रेमाचं ते एक नाव असतं. धनु अगदी खरंच आहे. चांगल्या आईचं चांगला मुद्रा होणं आणि चांगल्या मुलाची आई होणं हे फार महत्वाचं आहे. तुझी सीमाताई आपल्या सासूवर त्याची सून कुठली आणि मुलगी कुठली असा फरक कळत नाही, तेव्हा घर गोकुळासारखं असतं. गोकुळ नावाची कविता वाच. हे सगळं करत असताना मला त्यामध्ये आनंद एवढा वाटतो ना की ह्या बाईच्या चेहऱ्यावरती मी कधीही
पाटीलबाईंच्या चेहऱ्यावरती मला कधी दुःख मला दिसत नाही. ते दुःख घेणारी जी आई असावा माझा सेवेत सर्व काळ मला चौघडे चढावे कोण मात्र वेळे. आई तुझ्या दुधाचे किती गावे पवाडे. आईच्या दुधाचे पवाडे कधीही गाता येत नाही, परंतु आईचं स्मरण ही जन्माला आली पाहिजे आणि तिला व्यक्त होऊन. बाई बराच वेळ बोलल्या, पण बोलत असताना प्रत्येक मुद्द्यामध्ये त्यांना त्यांचं आई पण जाणवत होतं. माझ्या हातातून एखाद्या गोष्टींचे ऋण त्यावेळी मला साथ करतो. वर्षाताई प्रत्येक बाई आणि प्रत्येक अधिकारी एकदा ना एकदा तर आयुष्यात निवृत्ती महाराजांचं एक वाक्य, पण अख्ख्या कविता संग्रहामध्ये स्वतःच्या दुःखाचा कोणताही डांडोळ न करता इतरांच्यासाठी सुख निर्माण करणारी हे गुणधन मला असं वाटतं की डॉक्टर साहेब हे चांगल्या चांगल्या पुरस्कारासाठी प्राप्त पुस्तक कृत्रिम जेव्हा आम्ही लिहितो आम्ही बोलतो तेव्हा आम्हाला लोक म्हणतात की तुम्ही खूप छापील बोलता, पण आई कधीच छापील बोलत नाही. कारण आई तोंडातून नाही, ती हृदयातून बोलत असते. त्या हृदयात शुभेच्छा देतो आणि या शुभेच्छा देत असताना सुद्धा त्यांच्या 100व्या वाढदिवसाला धनून असंच जेवण द्यावं आणि तुम्ही सर्वांनी ते इथं यावं. 2.5 मिनिटातच बोललोय मी, लक्षात घ्या. आणि मला आनंद वाटतो की मी सर्वोत्तम वक्ता होईल. बाईंच्यासाठी मला रोज त्या सूर्याचं दर्शन होताना त्या माऊलीचं दर्शन होईल. आणि मी आमचे आजचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र माने कित्येक वर्ष आमचे मार्गदर्शक आहेत. मी त्यांना अशी विनंती करणार आहे की रयत शिक्षणमध्ये डॉक्टर माने यांची आई होती, आज ती माऊली सुद्धा रयत शिक्षण आहे. का कुणाच भाव, पण सहजपणे अण्णांचा आशीर्वाद कुठेतरी मिळण्यासारखा वाटतो. हे अण्णा मला दिसतात. रयत, शाहूनगर आणि सगळे अस्पृश्य इथं जमले त्या सर्वांना मी बाईंच्या 100व्या वाढदिवसाचं निमंत्रण देऊन थांबतो. अभिमानाचं याच्यासाठी वाटतं की मी सुद्धा रयत शिक्षण संस्थेतला प्रोडक्ट आहे म्हणतो ते हरकत नाही. माझे आई वडील दोघे रयत शिक्षण संस्थेमध्ये होते. शकुंतलाताई सुद्धा रयत शिक्षण संस्थेमध्ये सेवा दिलेल्या आहेत. आणि वर्षाताई मगाशी म्हणतात त्यांनी जाता जाता उल्लेख केला की स्त्रिया लिहायला लागल्या हीच खरं तर व्यक्त व्हायला लागल्या ही मोठी गोष्ट आहे. कारण बहुजन समाजातल्या विशेषतः स्त्रिया खूप वेळाने लिहायला लागल्या, पण त्या लिहिता आहेत याच्या पाठीमागं सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या माणसांचे आशीर्वाद किंवा त्यांचे कष्ट आहेत म्हटलं तरी हरकत नाही. आज सावित्रीबाईंनी जर प्रयत्न केले नसते तर आम्ही इथं स्त्रिया म्हणून इथल्या सगळ्या ज्या आहेत माझ्या आईपासून त्यात शकुंतला पाटील आहेत किंवा वर्षाताई आहेत ह्या कुठं असत्या याचा आम्ही क्षणभर विचार केला, वेळेवर ठेवलं म्हणून आज हे सगळं उगवून आलेलं आहे. शकुंतलाताईंची जी कविता आहे मी त्याच्यावर फार बोलणार नाही, सर्वांनी भरपूर बोललेलं आहे, पण जगण्याचं प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. विशेषतः प्रत्येक आट्या वळणं वेगळी असतात, तिचे संघर्ष वेगळे असतात, तिचा जगण्याचा सगळा प्रवास वेगळा असतो. पण एक कोणतरी शकुंतला पाटील सारखी स्त्री पुढे येते आणि आपला जगण्याचा सगळा प्रवास मांडते, हे खूप महत्वाचं आहे. आणि हा प्रवास मांडताना सुद्धा प्रदीपने सांगितलं तसं कुठेही टाहो नाही, कुठं आक्रोश नाही, जे घडलं ते तसं त्यांनी व्यक्त केलेलं आहे. वैयक्तिक आयुष्याचे उल्लेख संघर्षातून सगळं समोर येतो. पण मगाशी त्यांनी ती एक कविता वाचली, मला त्यातला पंचपालवीचा उल्लेख खूप छान वाटला की आपल्या नातवंडांना पंचपालवीची त्यांनी उपमा दिली आणि तेही जेव्हा त्या अंतरुणावर पडलेल्या होत्या त्या काळच्या वेदनेचा प्रवास होता, तो संघर्षाचा प्रवास होता, त्यामधून त्यांचं ते व्यक्त होणं हे अतिशय ते सगळं त्यांनी व्यक्त केलेलं आहे. मला त्यांचं मनोगत फार महत्वाचं वाटलं, कारण मी मनोगत ऐकताना मला चंद्रताई तिवारींची आठवण झाली. कारण चंद्रताई तिवारी ह्या प्रसिद्ध भारुडकार आहेत आणि त्यांनी सांगितलं होतं की भारुड कशी करायला लागले, तर त्या सुद्धा अशा खूप आजारी होत्या, पडून होत्या. आणि त्यावेळी त्यांच्या शेजारच्या आजूबाजूच्या होत्या जे त्यांनी ऐकत होत्या, भारुडं होती, अभंग होते, हे सगळं ऐकून त्यांचा कान तयार झाला आणि त्यांच्यातून त्यांचे भारूड सादर करण्याचं एक तंत्र निर्माण त्यांनी केलं. तसंच मला वाटतं की हा सगळ्या संघर्षाच्या प्रवासामधनं शकुंतलाताईंनी या कवितेची एक व्यक्तता निर्माण केलेली आहे. मगाशी जनाबाईंचा उल्लेख झाला, द्रोह करणारी कविता जनाबाईंनी सुद्धा विठ्ठलाला शिव्या सुद्धा दिल्यात की विठ्या विद्या म्हणून मायेच्या कारट्या तुझे गेले मढे, तुझ्यासाठी कोण रडे, असं विठ्ठलाला म्हणणारी जनाबाई होती. पण त्याच्या पाठीमागचा जो प्रेमभाव होता, त्याच्या पाठीमागचं विठ्ठलाशी असणारं सत्य होतं, ते फार महत्वाचं होतं असं मला वाटतं. आपण जेव्हा एखादी कलाकृती निर्माण करतो तेव्हा त्या कलाकृतीशी असणारे आपले
कसे निर्माण झाले पाहिजेत, त्यातली व्यक्तता कशी निर्माण झाली पाहिजे हे बघताना आपण या सगळ्या पूर्वसुरींच्या कवितेकडे बघत असतो असं मला वाटतं. स्त्रियांच्या बाबतीतल्या प्रदीपने सांगितलं की त्या दोन्ही कानांना ऐकताच तोंडाने व्यक्त होतात असं त्यानं एक सोपी व्याख्या व्यक्त केली. पण खरंच स्त्रियांचं कल्पनाशक्ती आहे ना ती खूप मोठी आहे. म्हणजे पुरुषांच्या पेक्षा मी जाणीवपूर्वक सांगतो की स्त्रीची कल्पनाशक्ती मोठी आहे. आमच्या पूर्वसुरींनी ज्या ओव्या त्या बायकांनी ज्या लिहिलेल्या आहेत त्या ओव्या जर आपल्याला वाटतं की अशा पद्धतीची कल्पनाशक्ती कुणाजवळ असणार आहे. म्हणजे विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्याबरोबर आणि जनी ह्या तिघांचा संबंध सांगताना त्या ओवीमध्ये एक ओवी आहे की कुठला विषय कसा काढायचा हे बायकांना जास्त कळतं असं मला वाटतं आणि कधी काढायचं हे त्यांना जास्त कळतं. मग एकदा विठ्ठल निवांत असताना मग त्या विठ्ठलाच्या पायाला लोणी होतं रुक्मिणी म्हणते ती अशा ओवी छान आहे की विठ्ठलाचे पाय रुक्मिणी मर्जीती लोण्याने सांगा माहीत. आणि त्यावेळी मग काय करतं तिला जरी विषय तर विचारत असतं की विठ्ठलाचे पाय रुक्मिणी मर्जीती लोण्याने सांगा माहीत देवा सांगा जणी तुमची कोण असं ती त्या अशा वेळेला विचारतं केलं. त्याच्या जरा मुंगी आलेले असते पाय चेपत लोणी लावता तेव्हा विठ्ठल म्हणतो तिच्या लक्षात मनात नाही आहे म्हणतो तिला. तर शेवटी रुक्मिणी सुद्धा बाईच असते हो. तिच्या मनात तो संशय राहत नाही. ती रुक्मिणी परत त्याला म्हणते रुक्मिणी म्हणायचे की त्याला जरा लाज धरा थोडी. म्हणजे नवऱ्याने ह्या भाषेतच एका जरा बोलतात. विठ्ठल म्हणते रुक्मिणी म्हणते विठ्ठला जरा लाज धरा थोडी शय्या फुलाची सोडून माझ्यासाठी तुम्हाला तर दैनिकची काय गोडी वाटते. आणि पुढे जाऊन ती म्हणते की रुक्मिणी म्हणते विठ्ठला तुमचा येतो मला राग तुमच्या धोतर आला जरीच्या काजळाचा डाग असं म्हणते. तर ह्या ज्या पद्धतीची प्रतिभा आहे ही प्रतिभा पूर्वसुरींच्या बायकांनी निर्माण केलेली आहे की विठ्ठलाला रुक्मिणीला सुद्धा माणूस मानण्याची ज्याची ताकद आहे अशी प्रतिभा स्त्रीमध्ये असते. मग स्त्री काय करून निर्माण शकणार नाही असं नेहमी वाटतं. त्यामुळं शकुंतला पाटील यांच्या ज्या सगळ्या कविता आहेत ते तुम्ही स्वतः वाचा. म्हणजे माहेरच्या बाबतीतली त्यांनी कविता लिहिली ती अतिशय बहिणाबाईंची आठवण करून देणारी आहे. माझं माहेरे माहेरे त्याचा वेगळंच थाट तिथं ओसाडून वाहतो माया प्रेमाचा वाट. माहेराच्या बाबतीत आपण बरेच सगळ्यांच्या बाबत बोलत असतो. बाईचा ओलाव्याचं स्थान असतं माहेर जोपर्यंत शाबीत आहे तोपर्यंत बाईला एक व्यक्त करण्याचं ते स्थान असतं. हा सगळा प्रवास आहे. म्हणजे प्रबोधनाच्या आपली सगळ्या अशाच कविता असे म्हणणारी तर राजकारण्यांच्यावर सुद्धा बाईने लिहिलेली कविता ती मला फार आवडली. कारण आजच्या पिढीतलं राजकारण वर्षातून आपण आज टीव्हीवर सगळं बघतोय की स्त्रियांच्या बाबतीत काय चाललंय ते फलटणचं प्रकरण आपलं बघतोय. त्यांनी राजकारण्यांचं एक काम केलेलं आहे की राजकारण्यानं नका काढू न धुन राजकारण्यानं नका काढू न धुन जरा सावध बागा नाही तर एक दिवस जनता घेईल तुमचा पंगा आणि दाखवेल चांगला ते हिंगा. वर्षातही आपल्याकडे असं होईल काही दिवसांनी असं मलाही आता वाटायला लागलेलं आहे. कारण जो भोवताल आपण पाहतोय त्या बातम्या पाहतोय जे काय आता घडते तर कधीतरी ही जनता अशा पद्धतीने प्रक्षुब्ध होईल का ही शंका नाकारता येणार नाही. त्याची बीजे मला वाटते की या शकुंतला त्यांच्या कवितेत आहेत. आणि वर्षाताईंच्या सारख्या महिला जर असतील तर मला वाटतं की अशा पद्धतीचं नेतृत्व पुढे येणार आहे असल्यामुळं हे होऊ शकेल. पण मला तरी वाटतं त्यातल्या विनोदाचा आपण भाग सोडू पण समाजात जे काही चाललेलं आहे त्याच्याविषयी कधीतरी प्रखरपणे व्यक्त होण्याची वेळ आता आलेली आहे. ते काम कमी करू शकतो. त्यातही शकुंतला पाटील यांच्यासारखी 70 वर्षाची बाई सुद्धा करू शकते. हे फार महत्वाचं असं मला वाटतं. कारण इतकं धारिष्ट दाखवणं सुद्धा आता कमी झालेलं आहे. कारण आता माणसं घाबरतात काय होईल आपण एखादं व्यक्त झालं तर आपलं काय व्हायचं एखादी झाड पडते का भीती वाटते माणसांना. तर मग कोण व्यक्त होत नाही जास्त. मी जास्त बोलणार नाही. शेवट त्यांची आणखीन एक कविता त्यांच्या एकटेपणाची होती ती मला आवडलं. कारण आपल्या प्रत्येक माणसाच्या आत एकटेपण असतं. सगळ्याच भावना आपण सगळ्यांना सांगू शकत नाही. आपल्या मनातली काही दालनं अशी असतात की तिथं आपण विसर्जनाच्या वाटेवरती एकटीच मी चालत होते विसर्जनाच्या वाटत होते ढळढळते अश्रू मागे टाकीचे वाऱ्यासंगे वाहत होते. हे त्यांचं वाऱ्यासंगे वाहणं होतं. हे शब्दात स्तरावरती तुरून आपल्या समोर आलेलं आहे. आणि गोंधळ नावाचा हा
कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. मी पुन्हा एकदा कोंदण हा कविता संग्रह प्रकाशित झाला असं जाहीरपणे व्यक्त करतो. आज बरेच मान्यवर येणार होते पण ते त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे उपस्थित राहिलेले नाहीये. अशा पद्धतीची कविता ही समाजात सर्व दूरपर्यंत जाणं गरजेचं आहे. आपण फक्त हा समारंभ म्हणून याच्याकडे न पाहता यातल्या कविता घरी गेल्यानंतर एकांतात वाचा. काय असतं, कवीने एका पद्धतीने जरी भावना व्यक्त केली असली तर त्याचा दुसरा अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि मला वाटतं अशा पद्धतीने अर्थ पोहोचला तर ते खरं कवितेचं यश असतं. हे कवितेचं यश शकुंतला पाटील यांच्या साध्या सोप्या भाषेतल्या कवितेत आहे, कारण त्या मनाचा ठाव घेणारे आहेत. कारण त्यांच्या कवितेत चिंतन आहे, निसर्ग आहे, स्त्री संघर्ष आहे, सामाजिक भोवतालाबद्दलचं एक प्रतिबिंब त्यांच्या कवितेत आहे आणि हे सगळं जगण्याचं अध्यात्म म्हणजे कोंदण आहे असं मला वाटतं. मी मनापासून त्यांच्या कवितेला, कविता संग्रहाला शुभेच्छा देतो. त्याहीपेक्षा त्यांच्या सगळ्या कुटुंबांना मी मनापासून शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्याबद्दल आनंद व्यक्त करीन. कारण पहिल्यांदा त्यांची कन्या आणि सुनबाई माझ्याकडे आलेल्या होत्या. माझी शकुंतला त्यांची तशी काही व्यक्तिशः ओळख नव्हती. प्रदीपमुळं त्यांच्याबद्दल थोडं कळलेलं होतं. पण एखादं कुटुंब जेव्हा आपल्या आईबद्दलचं इतक्या पद्धतीचा आदर प्रेम व्यक्त करतं ही आज समाजातली फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आता प्रत्येक घरात 2-2च माणसं राहिली. आम्ही ज्या कॉलनीत राहतो त्यात 2-2च माणसं राहतात. सगळी आई मुलं आमची पुण्याला जाऊन राहतात, देखील पुन्हा पुण्याला जाऊन राहतात. पण मग अशा वेळी एक संवाद आणि आत्मीय ओलावा समाजात गरजेचा आहे. हे कुटुंब तो आत्मीय ओला घेऊन आज शकुंतलाबाईंच्या पाठीशी उभा राहिलेलं आहे. आयुष्यातले काही काळ आपण मुलांच्या पाठीशी उभा राहायचं असतो. पुढचा काळ असतो की मुलांनी सुद्धा आई वडिलांच्या पाठीशी उभा राहायचं असतं. हे महत्वाचं काम त्यांच्या कुटुंबाने केलेलं आहे. आज तिथं त्यांच्या सगळे मान्यवरांचे कल्याणकर सर आहेत. अलग नावाचा अतिशय लघुत्तम कथेचा एक प्रकार असतो, आपल्याला माहिती असेल नसेल, पण अतिशय चांगल्या पद्धतीने हे कल्याणकर ते अलग नावाचे प्रकाशक आहेत. त्यांचे बरेचसे 250च्या पेक्षा जास्त टायटल झाले मला वाटतंय. पण मला वाटतं साताऱ्याचा पहिलाच कार्यक्रम असेल ना तुमचा, कारण एवढी उपस्थिती कारण आमची माणसं तशी माणसांच्यावर प्रेम करणारी आहेत. आमचे कवी मित्र प्रदीप कांबळे आहेत, त्यांच्याबद्दल मी काय सांगायला पाहिजे अशातला भाग नाही. अतिशय उत्कृष्ट वक्ता असणारा हा माणूस आहे, कवी हृदयाचा माणूस आहे. शाहिरीवर परिवर्तन पुस्तक लिहिलेलं आहे आणि वर्षातही त्याला आमच्या मार्गदर्शक आहेत आणि आधारभूत भगिनी आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही. आम्ही काही अडचण असली तरी त्यांच्याकडे धावू शकतो. इतका मोठा पुरस्कार, जगात फक्त 3 जणांना तो पुरस्कार मिळतो, तो आज वर्षाताईंना मिळाला. आम्हाला काय असतं त्यांनी त्यांनी पुरस्कार दिल्याशिवाय आम्हाला त्यांचं महत्व कळत नाही. अशी इतकी सातारा आम्ही संपन्न आहे असं म्हणतो आणि साताऱ्यात राजमान्यता मिळणं गरजेचं आहे. पुण्यात जरी पेशवाई असली तरी वस्त्र सातारवरनं पुण्याला गेली होती हेही आपण मान्य करायला पाहिजे. पुन्हा एकदा मी शकुंतलाताईंना मनापासून शुभेच्छा देतो. तुम्हा सगळ्यांचाही मनापासून आभार मानतो की इतक्या वेळ कार्यक्रम चालून सुद्धा तुम्ही सगळ्यांना चांगला प्रतिसाद दिला. धन्यवाद. धन्यवाद, पुनश्च धन्यवाद सर. आपल्या महत्वाचं म्हणजे ऍक्च्युली आज एवढा पाऊस असून सुद्धा आज तुम्ही सर्वजण आलात, आमच्या प्रेमापोटी आलात. कोंदण काव्य संग्रहाचं जे आज प्रकाशन झालं ते खरंच खूप भावंदानार होतं. त्यासाठी महत्वाचं जे आपले आलेले सन्माननीय अध्यक्ष राजेंद्र माने सर, श्री शिकवी सर, व्यंकटेश कल्याणकर सर, डॉक्टर शरद पवार सर, माननीय किरण इनामदार सर, प्रदीप कांबळे साहेब, वर्षा देशपांडे मॅडम, तसेच गजानन लेगे, प्रज्ञा कल्याणकर मॅडम, तुम्ही खूप सुंदर केलं. एक चांगला सुवर्णक्षण आमच्या कुटुंबाच्या आयुष्यामध्ये तुम्ही सर्वांनी दिला. तुम्ही सर्वजण आलात आणि या सर्व कार्यक्रमाची शोभा तुम्ही वाढवली, त्याबद्दल खरंच मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. कारण मॅडमचं बरोबर आहे की आभार प्रदर्शनापेक्षा कृतज्ञता ही फार महत्वाची आहे. सर खरं सांगायचं म्हणजे आता जास्त मी बोलणार नाहीये, पण एक छोटीशा गोष्टी आहेत की जाताना सर्वांनी स्नेहचं भोजन करायचं आहे आणि टेबलवरती डिस्प्ले केलेले आहेत. जाताना सर्वांनी एक पुस्तक आपल्या कुटुंबासाठी खरंच घेऊन जावे. आणि कवितांचा अर्थ हा जीवनातील संघर्ष
यासाठी होऊन जातो. एक 2 मिनिटाची एक कविता मी माझ्या आईसाठी बनवलेली आहे, पण आता ही मी जास्त पहिली म्हणून करावीशी वाटली. कडणीमध्ये माझ्या आईचा खूप मोठा वाटा आहे हे सर्व बऱ्यापैकी सर्वांना माहिती आहे. मी 2 मिनिटं तुम्हाला ती कविता वाचून दाखवतो. ही AI मी केलेली नाही, हे मी केलेली. मला समजले काय असं नको व्हायला की अरे आईवरती कविता आहे ती AI 2 मिनिटात बघून देते. आई म्हणजे खरं काय तरी माझ्या विषयाची आई काय आहे ते मी कवितेत म्हणतो. तू लढ म्हण, तू लढ मी आहे ती म्हणजे आई. तू जग मी जगेन ती म्हणजे आई. तू जेव माझं पोट भरलं असं म्हणते ती आई. तुझ्या चुका ऐकून घेते ती म्हणजे आई. तुला निस्वार्थ साथ देते ती म्हणजे आई. तुला सर्वांनी सोडलं तरी पदरात घेते ती म्हणजे आई. तुझ्या जिंकण्यासाठी आयुष्यभर हातात राहते ती तुझी आई. तू हसावं म्हणून आयुष्यभर रडत बसते ती आई. तुला कडेवर घेऊन कायम राजासारखी मिरवते ती म्हणजे आई. आणि महत्वाचं म्हणजे बापाला पण तुझ्यासारखा विरोध करते, बापालाही तुझ्यासाठी विरोध करते ती म्हणजे आई. चुकीला माफी म्हणजे फक्त आईच. पडली तरी मारणाऱ्या नादात आवडीही जन्म देणारी आपली आई. अशी असते परमेश्वर आई म्हणजे जीवन. अशी आई म्हणजे जीवनातील पर्वणी. म्हणून तर आई म्हणजे परमेश्वर आणि परमेश्वर म्हणजे आई. स्वामी किती जगाचा आई म्हणतात. खूप आभार. आणि आलात आपण सर्वांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. खूप खूप थँक्यू. महादेव पाटील. माझ्या कुंदन या काव्यसंग्रहाचं प्रकाशन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र अशा पावनभूमीमध्ये सातारच्या आज त्याचं प्रकाशन झाले. त्याचा मला खूप खूप आनंद होतो. आणि या कविता संग्रहासाठी मान्यवर श्रीयुत माने सर, त्यानंतर इनामदार सर, वर्षाताई पवार सर, श्रीयुत कांबळे सर या इत्यादींनी या ठिकाणी उपस्थिती लावली. माझ्या कार्यक्रमाची शोभा आणली. त्याबद्दल मी सर्वांची खूप खूप आभारी आहे. आणि हा कार्यक्रम या साताराच्या नगरीत होत आहे, संपन्न झाला त्याबद्दल मला खूप खूप अभिमान. यापुढं या काव्यसंग्रहाच्या नंतर माझं एक स्फुटलेखन आणि माझं स्वतःचं एक आत्मकथन मी लिहित आहे आणि त्याचंही प्रकाशन करण्याचा माझा मनोदय आहे. माझा परिवार म्हणजे माझा मुलगा, माझ्या 2 मुली, माझी सून बाई आणि नात आणि बाकी इतर नातं. माझ्या पतींच्या मृत्यूनंतर माझा मुलगा, माझ्या मुली, माझे जावई, नातवंड या सर्वांनी मला खूप खूप साथ दिली, मला पाठबळ दिलं आणि त्यातूनच मी उभी राहिले, खंबीरपणे उभी राहिले आणि या सर्व गोष्टींचा मला खूप खूप अभिमान. संग्रहातून मी सगळ्यांना असा संदेश देऊ इच्छिते की आपल्या मनातल्या ज्या काही आठवणी असतात त्या प्रत्येकानं आपल्या मनाच्या कुंदनात साठवून ठेवाव्या. म्हणजे आपल्या जे काही लहानपणापासून अगदी वार्धक्यापर्यंत ज्या आठवणी असतात त्या सर्व आठवणी आपल्या मनाच्या कुंदनात साठवून ठेवाव्या की जेणेकरून त्या आठवणीद्वारे आपल्या पूर्वजांचा
किंवा आपल्या सभोवताली असणारा जो जनसमुदाय आहे, तो आपले कुटुंब आहे, आपल्या मित्रमैत्रिणी, स्नेही, तर या सर्वांचा या ठिकाणी या आठवणीमध्ये समावेश व्हावा. सर्वांनी कम्युनिकेशन असावं, प्रत्येकाचं संवाद असावा की जेणेकरून आपण सर्वजण एका धाग्यात बांधले जाऊ. माझी धागा जी कविता आहे पहिली, तर त्याच्यामध्ये मी की हा जो मैत्रीचा धागा असू दे, प्रेमाचा धागा असू दे, तर या धाग्यामध्ये मग तो पिवळा असेल, पांढरा असेल, कुठल्याही रंगाचा असेल, तर आपण या धाग्यामध्ये आपण सगळ्यांनी गुंतून जावं आणि सर्वांनी एक चांगल्या प्रकारचं वाचन करावं, लेखन करावं. यातून म्हणजे हा मला संदेश द्यायचा आहे की वाचन झालं पाहिजे, लेखन झालं पाहिजे. मोबाईलसारख्या ज्या साधनं आहेत तर त्या साधनापासून थोडं दूर राहिलं पाहिजे, एवढंच मला वाटतं. मी वल्लरी प्रकाशनच्या वतीनं किरण इनामदार बोलतोय. वल्लरी प्रकाशनचा जो कोंदण हा साताऱ्यात काव्यसंग्रह प्रकाशित झाला, तो एक वल्लरी प्रकाशनच्या पण एक रेषा ओलांडणारा, लाईन क्रॉस करणारा कार्यक्रम झाला असं वाटतंय. धनंजय पाटील साहेबांनी ज्या प्रकारे कार्यक्रम केलं आणि ज्या प्रकारे आपल्या आईचा सन्मान आणि आपल्या आईच्या काव्याचा प्रकाशन सोहळा केला, तो प्रत्येक मुलांनी आपल्या आईच्या प्रती हे असं केलं पाहिजे, अशी स्टोरी निर्माण करणारा कार्यक्रम त्यांनी केला असं मला वाटतं. सातारा आवृत्ती तरुण भारत सहाय्यक संपादिका धन्यवाद. स्नेहभोजनासाठी सर्वांनी थांबायचे, आस्वाद घ्यायचा आहे. स्नेहभोजनाच्या खाली कार्यालयामध्ये खाली व्यवस्था केलेली आहे स्नेहभोजनाची.